मित्रांनो फायनली यावला पोहोचलो आपण. मित्रांनो आल्याला पहिले काय दिसलं बघा अण्णा डोल. हे बघ ए बियास सगळी पहिली पतंग टाकतो. हे बघा माहोल येवला. बदलापूर हुआ मित्रांनो फुल एन्जॉय. मित्रांनो मस्तपैकी संक्रांती पूजा झालेली फायनली. मग झाली तयारी तुझी निघायचं? जेवण झालं का? मित्रांनो तरुचं जेवण झालंय आणि आता लालू पण आलाय. कोण आलंय आज? मामा आलाय. चला बस. मित्रांनो बसलोय जेवायला आणि जेवणचं बघा ताट मस्त सार खीर पापड कुरड्या भात पुरणपोळी साधी पोळी आणि भजी. कुठे आहे भजी? ते दिवाळीनंतर लय दिवसानंतर पहिल्यांदाच खातोय. हा का? दिवाळीनंतर खाल्लंच नाही. अरे बापरे. नाही आमचं झालं म्हणजे दोनदा बेत. चला काय फ्रेम मध्ये या पटापट पटापट ब्लॉगची सुरुवात करायची आपल्याला. थोडं उन्हात या आणि सावलीत या पूर्ण. आता आम्ही सगळे चालू आहे येवल्याला. थांबा. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि एकदम भारी ब्लॉग मी स्वागत करतो. आज फायनली आता आम्ही निघतोय येवला जाण्यासाठी संक्रांतीसाठी आणि सगळं आवरून आम्ही झालो रेडी. तरुले लालू आहे, गीतू आहे, मम्मी आहे, विभू आहे, पप्पा नाही येते. पप्पा फक्त फ्रेम मध्ये पप्पा नाही येते. तर चलो लेट झालं आपल्याला निघो. निघतोय मित्रांनो आता. बस सामान चाललंय शिफ्ट होतंय गाडीमध्ये. मित्रांनो पतंग उडायला लागलाय बा इथं पण. सगळा मेन नजर आता येवल्यात आहे मित्रांनो. येवल्यात गेला तर काय आसमानात दिसणार नाही. हे चाटूर माटूर पतंग यार येवल्यात माझ्या पा. तिकडून घ्या कुडकुड ते तिकडून द्या कुडकुड दोन दिले. हा घेऊन ठेव. चलो चलो बैठो 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 गाय. चलो ना गाय चलो ना गाय. फायनली येवला पोहोचलोय आपण. वी आर इन येवला. काही कळलं तुला? कुठून घुसलो कुठून आलो काही? फायनली पहाड गल्ली मी पोहोचलोय मी आता. हा मित्र मस्त गाडी वगैरे पार्क केली आता इथं आणि डिजाईनचा आवाज चालू झाला एकदम संक्रांतीच्या. आता असं होतंय कधी पहिले वरती जाईल पतंग उडवाल. हा वर गेला काहीच कळणार नाही. सगळे डिजाईनचा आवाज मिक्स. खतरनाक माहोल आहे. 3 दिवस संक्रांत. दोन आल्याला पहिले काय दिसलं बघा अण्णा डोल. हे बघ हे बघ बबू विबू काय बबुडू अण्णा डोल आहे. हे बघ माहिती ना आल्याला अण्णा डोल दिसला. इथून आता माहोल जरा चेंज झाला. अजून वरती जायचं बाकी. मित्रांनो फायनली गच्चीवरती पोहोचलोय आणि 3 वर्षानंतर आम्ही संक्रांत मनवायला आलो येवल्यामध्ये. त्याला शांती आहे कारण दुपारची वेळ आहे. कारण जेवायला गेले असेल लोक आणि डीजे वगैरे बंद आहे. बहुतेक लाईट गेली असेल. बा दादू बघा आला नाही लगेच वरती चढलं बघ. आपण लगेच उडू ना. मित्रांनो तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि आपल्या 1K फॅमिलीकडनं. कारण मी ठरवलं आपली 1K फॅमिली तू पण आली त्याच्यामध्ये मग. कारण की मी ठरवलं येवलेलो आपण हे सांगू की शुभेच्छा देऊ संक्रांतीच्या. आणि फायनली आता येवल्यामध्ये संक्रांत स्पेशल घे कोणती पण आसरी घे उडून. हा थोडा दिवस एवढे शब्द वापरू आपण. आसरी कन्नी हा सगळ्यात उडतं इथं. तर उकडे मित्रांनो पहिला डीजे चालू झाला आणि माहोल आता क्रिएट होईल. आम्ही थोडं लेट झालो दुपारी आलो पण काय अडचण नाही. आसारी आसारी आपल्याकडे चक्री असते ना. चक्री असते ना तिकडे नाशिकला. इथं आसारी. मित्रांनो माहोल जमतो आता वाईब येतं एकदम मस्त संक्रांतीच्या आणि येवल्याच्या स्पेशली. कारण डीजे बीजे एकदम लागले दोन्ही साईडचे. आवाज फुल टाईट डीजेंचा एकदम आणि वारं पण सुरू झालं. पतंगी बघा दिसतंय की मित्रांनो एक नंबर ना. कोण आलेले वरती कोण आलं नाचते
कोण आहे मित्रांनो? विभूची पहिली संक्रांत आहे आज, पहिली संक्रांत. हॅपी संक्रांत बबडू, पहिली. पप्पाला हॅपी संक्रांत. त्याला नाचायचं फक्त. मित्रांनो मी दादू ओळखला गेला, तो तरला डायलॉग दिला त्यांनी की मित्रांनो ही स्टाईल नाही मारती. ही पण स्टाईल खूप मारते. येतो ना काय मित्रांनो, या सीझनची पहिली संक्रांत. यस सगळी पहिली पतंग उडवतो. काय विषय, या पतंगीनं वाढ नाही लागत एवढं. हा का? आपलं पतंग उडत नाही इकडे. पहिली पतंग पण कटून गेली. म्हणजे काय विचार, आपण पांढरा मांजा वापरतोय, आपण लिगल चाललोय, समोर जर नायलॉन होता म्हणून आपली पतंग कटली. वरच्या गच्चीवर आलोय कारण हवा कमी लागत होती. हे बघा माहोल येवला. मित्रांनो प्रत्येक गच्चीवर डीजे दिसतोय. प्रत्येक माझ्या डोळ्यासमोर 1 2 3. कटली रे गेली रे. खालून पतंग वगैरे घेऊन चाललोय. आणि मेन आपलं नाशिककरांचं हत्यार चक्री. कारण इथं सगळं आसरी एवढा आपल्याला काही खेळ जमत नाही आसरीचा. आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने केलेला मांजा आहे, नायलॉन वापरू नका कोणीच मित्रांनो. नाही बा, आमचं ते डिस्कशन चालू होती की आपल्याला प्युअर पांडा आहे. आपण पांडा वापरतो आपण यावर्षी. चांगली गोष्ट आहे लई. हे बाय आणला तो पतंगी मांजा चक्र्या. लाईट गेली मित्रांनो म्हणून सगळी शांत झाले एकदम भारी. कानाला इतकं भारी वाटते ना, गाज 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 गाज. आता पहिले बोटाचा टेप लावतो, गरज तर नाही कारण पांडा मांजा वापरतो आपण. मित्रांनो बघा कोण आलंय. अरे भाई लई दिवसानंतर चिकू पण एवढ्याला संक्रांतीसाठी येवलेकर 3 वर्षानंतर. जुन्या ब्लॉग मी एवढा होतो तू. मित्रांनो माहोल तर झाला तयार एकदम मस्तपैकी. तुम्ही आज पण बघा किती भरलेलं एकदम खतरनाक. मुंग्या पतंगी सगळा तुम्हाला दिसतंय नाही काय माहिती. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. मग मजा का? लालू शेटची पतंग गेली हवे. तू बनव ना. आता उडवता नाही याचं झालं. मित्र आम्ही 4-5 पतंगी इतक्याच बडवल्या, सगळ्या कटल्या. कारण आमच्या हाताचा विषय येतो, बाकीच्या आसरी त्यांचा स्पीड जास्त राहतो, कटून जाता लगेच. हा ना, आता उडून पाय मग. काही विषय नाही लागतं भाई, बाकी काही विषय नाही. हातावरचा विषय वेगळा, आसरचा विषय वेगळा आहे. खाली मित्रांनो हे बा पांढराने सुद्धा बोट कापलं माझं. मित्रांनो फुल एन्जॉय. रील बनवतोय काय? मित्रांनो फुल एन्जॉय करतोय आम्ही, तर मावलच एन्जॉय करतोय भाई. किती चक्रा झाडीवर खाली मारले, मला एक पतंग आणून द्या.
थांब ना उडवशील ना मलाच खाली यायचं ना का स्वयंपाक करायला? वाईब एन्जॉय कर वाईब नाही, मला पतंग उडवायची बाई. हो. आता तू पतंग नको उडू 2 पतंग कटवलं मित्रांनी एकच काप, याच्या आधीची मित्र इथं पतंग गेली का कटली पतंग इथं पतंग गेली का कटली पतंग मांजाचा विषय. मांजा आणि आसारीचा विषय सकाळी सकाळी लवकर उठव आपण. मित्रांनो कारण काय विषय आम्ही पांडा वापरतो काय काय जणांकडे असं नायलो आणि त्याच्यामुळे पतंग कटताय अरे आपल्या इथं वारा नाहीये फक्त हे बाकी पतंग किती उडताय मित्रांनो मला द्या ना मंगळ बांधून. बांध ना मंगळ हे काय हे बांधणार मंगळ तुला ते नकोय पाय तरीच नको. त्याला कन्नी म्हणता कन्नी येवल्याची भाषा आली नाही येवल्यामध्ये आली एवढी कन्नी काय असेल बाई बांधून द्या. कन्ना उडवू द्या बाई. मित्रांनो फक्त आमच्या डोक्यावरती पतंगी नाही आहे आमचा जेवढा असा गोल आहे सर्कल तो रिकाम आहे बाकी तिकडं अरे बाप इतक्या बेकार पतंगी उडताय तिकडं खतरनाक पतंगी उडताय बरोबर की नाही पण आमच्या खतरनाक कटतंय. हा कोणच्या खतरनाक कटतंय. आम्ही नुसतं पतंग कटवू राहिलो बाकी काही नाही करत आहे. गेली का कटली ना गेली का कटली आता येवल्याचा किंग उडवाल आसरीवरती मग आम्हाला थोडं जीवाची होईल कारण आम्ही हातावाले काही जमत नाही खेळ येवल्याच्या बहिणी आता पतंग उडवली आसरीवरती मित्रांनो पांडा यूज करा आम्ही पण पांडाच यूज करतोय बघा तुम्ही पण पांडाच यूज करा फाटली त्याची बदला पुरा हुआ माझी तरीच कापली होती. ते तुझी काप माझी तिनेच कापली होती त्याची कापली आपण बदला पुरा हुआ भाई अरे भाई धन्यवाद आताशी आम्ही पतंग कापलं मित्रांनो आई ती पतंग भेटलेली लय भारी वाटतं कटून आली गच्चीवरती घेतो मी आता आणि की तुमच्या बाजूवरती बसाकडे की तो प्लीज मानव प्लीज एक पण उडवली लागलं विचारलं कसं वरचं मित्रांनो, उघडलं मी- जातं. अरे भाई 10-20-30 करून घ्या. प्लीज प्लीज एवढं पतंग मार मी बांधून देतो मला आई ती पतंग आणि एक मिनिट मी काय मला म्हणतो पटव. 10-20-30 करा आणि विषय मिटवा. ए आली आहे भाई आली कुठं भाई ए भाई ती पाहत आहे किती पतंग चोरली त्यांची पतंग आली का ते पाहिजे काटून पण घेतली धुवून पण घेतली ती येतील भानगडी होतील हे अजून एक आली जेली आई तर मंगळ भेटतं. भाई थोडा गेली हे नका तुम्ही एवढ्या उडची एवढ्या चिरुड्या मित्रांनो अशी टोक्यावर पतंग गेली आपला पतंग मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो तुम्ही गच्चा बघा फक्त हे बघा हे बघा गच्चा किती पॅक आहे हे बघा पुढं शेजारी बघा हे बघा गच्चा बघा कशा पॅक झालेलं आहे कशा आतच देखो ना काय की तुम्ही पतंग उडारी देखो ना काय खेच हे दोघे बघा पतंगी उडवत आहे तरुची हवा ना बाई तरुची हवा ना बाई काशी काय उडवते मित्रांनो आता खाली जाऊन फ्रेश वगैरे होऊन जेवण करून आलो आणि आता लिटरली 9:30 वाजले रात्रीचे 9:30 वाजता सुद्धा डीजे वगैरे चालू आहे सगळं नाश्ता आहे आणि अक्षरशः अजून सुद्धा पतंग उडत आहे आम्ही पण आता पतंगी उडवणार आहे हे बा पतंगी दिसतात तुम्हाला हे बा पतंग हे बा ही 2-3 पतंगी उडवल्या लय भारी वाटलं मला कारण की हां ठीक चालेल तर मित्रांनो आता मी घरी आलो आणि तिथून आम्ही नंतर नाचायला गेलो होतो तिथे आम्ही शेजारच्या गच्चीवर डीजे चालू होता तिकडे नाचलो खूप वेळ मस्तपैकी लालून आम्ही हां डीजेचा आवाज एवढा होता का आम्हाला काहीच ऐकू येत नाही केव्हापासून एवढं डीजे जवळ डीजे होता एकदम बेकार आम्हाला आमचा आवाज एकदम छोटा येतोय पण बाकीच्यांना आमचे आवाज एकदम भयानक मोठा येतो काय करावं आता काही कळना बाबा एवढे बहिरे नाही झालो हे पण मग नाही पण मग होतं. हँग झालो जरा
हँग झालो आहे फक्त. तर मित्रांनो फायनली आपण संक्रांतीला एवढं आलो आणि उद्याचं मेन दिवस आपला बाकी आहे, जे उद्या राडा होणार आहे मस्तपैकी. काय आता उद्याचं ब्लॉग मी बघा काहीच सांगत नाही, उगाच मी स्पॉईल करत नाही. आज पण इतकी मजा आली. फक्त रिग्रेट एवढंच आहे की पियाने घरी, दादूने इथले मेंबरने आम्हाला जोडी, पण तरी मग आम्ही एक खूप एन्जॉय करतो. पतंगी यार बाप इतक्या उडवल्या. फायनल हा तो व्लॉग आहे, तुम्ही एवढं दिवस कमेंट कर कटवूनच गेल्या हा. आणि फायनल हा तो व्लॉग आहे, तुम्ही एवढं दिवस वाट बघत रोजची कमेंट करत होते दादा संक्रांतीचा व्लॉग. आणि फायनल आज संक्रांतीचा व्लॉग आला आहे ना. उद्या आपण करीचा मेन जो व्लॉग आहे येवल्याचा तो पोस्ट करणार आहे. तर तुम्ही तो व्लॉग बघायला बिलकुल विसरू नका आणि एन्जॉय करा तुम्ही व्लॉग. भेटू आपण उद्याच्या व्लॉग मी. बाय गाईज.